सुखामागे धावता धावता वेग पडतो गहाण, सुखामागे धावता धावता वेग पडतो गहाण, पाण्यात राहूनही माशाची भागत नाही तहान. नमस्कार, मी सुशांत शिंदे, नववीचा विद्यार्थी आपणांसमोर विषय मांडतो राष्ट्रीय विज्ञान दिवस. सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हा सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या खूप शुभेच्छा. विज्ञान हा एक मानवाला मिळालेला प्रभावी डोळा आहे. विज्ञान हा एक मानवाला मिळालेला प्रभावी डोळा आहे आणि त्याचा वापर जो आपल्या आयुष्यात करत नाही तो खरोखरच आंधळा आहे, तो खरोखरच आंधळा आहे. तर मित्रांनो, विज्ञान म्हणजे काय? या शब्दाची पूर्णस्मा कशी आहे? ती अधिज्ञान, ज्यामध्ये अंधश्रद्धा नाही असे ज्ञान म्हणजे. तर तुम्हाला हा देखील प्रश्न पडला असेल की माणसाचा आणि विज्ञानाचा काय संबंध आहे? तर ऐका, माणूस जन्माला आल्यानंतर तो पहिला श्वास घेतो, तो ऑक्सिजन असतो आणि माणूस मेल्यानंतर आणि दारानंतर जी द्राक्ष शिल्लक राहते ती सुद्धा कार्बनची असते. हा आहे माणसाचा आणि विज्ञानाचा संबंध. माणसाने कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल की आपण पक्ष्यांप्रमाणे उडू शकतो, माशाप्रमाणे पडू शकतो किंवा प्राण्यांच्या बरोबरीने पडू शकतो. हे सर्व शक्य झाले ते फक्त विज्ञानामुळे. तरी सुद्धा आज आपल्या मनात एक प्रश्न असतो, विज्ञान शाप की होता. तर मी तुम्हाला काही प्रसंग सांगतो. प्रत्येकाच्या घरी गॅस सिलेंडर आहे तुमच्या घरी गॅस सिलेंडर, अर्थात प्रत्येकाच्या घरी गॅस सिलेंडर असतो. ती पण गेली आता बरोबरी मातीच्या चुलीवरची उसळ मिळते, पण ती गॅसवरच बनवतात आणि चुलीवर ठेवून देतात. तर एक भारतातला 8वीचा मुलगा, त्यानं काय शोध लावला? त्यानं पाहिलं आपली आई बहीण ताई स्वयंपाक करते आणि गॅसला फॅन लावला तर गॅस दिसतोय. मग त्यानं गॅसच्या 2 रेग्युलेटरच्या मधील भाग कापला आणि त्या ठिकाणी 4 व्हीलर गाडीच्या एसीचा भाग लावला. त्यामध्ये एक छोटासा फॅन लावला. आई उभी राहिली, फॅन वरती, आई खाली बसली, फॅन खाली, आई इकडे असेल तर फॅन इकडे आणि आई तिकडे असेल तर फॅन इकडे. हे आहे विज्ञानाचे. आणि हो, 3 डिसेंबर 1984 रोजी घडली भोपाळ दुर्घटना. एका फॅक्टरीमध्ये विषारी वायूच्या गॅसच्या गळतीने हजारो लोकांचे जीव गेले. हे सुद्धा विज्ञानाचेच केले. जर आपण विज्ञानाचा योग्य आणि डोळसपणे वापर केला तर विज्ञान आपल्यासाठी वरदान आहे. कोणीतरी बंधू बाबा येतो आणि आपल्याला चमत्कार दाखवून जातो आणि आपण सुद्धा अंधश्रद्धेच्या आहारी जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंधश्रद्धेवरील प्रकट मांडताना व्यक्त केलं, आकाशातील ग्रहतारे जर माझं भविष्य दाखवत असतील तर माझं मनगट आणि मेंदूचा काय उपयोग? कुठलाही देव किंवा आत्मजगाला वाचवू शकत नाही. कुठलाही देव किंवा आत्मजगाला वाचवू शकत नाही, कारण माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसांकरिता आहे. आज खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज आहे असं म्हटलं. डोळे उघडून बघागल्यांना झापड लावू नका, डोळे उघडून बघागल्यांना झापड लावू नका. हे दिसते हे असेच काते उलगडण्याला शिका, हे दिसते हे असेच काते उलगडण्याला शिका. तुम्हाला माहित आहे का राष्ट्रीय विज्ञान दिवस का साजरा केला जातो? तर आपल्या भारत मातेच्या चंद्रशेखर वेंकट प्रभू या भारताच्या वैज्ञानिक सुपुत्रांनी 28 फेब्रुवारी 1930 रोजी आपल्या प्रकाश किरणांच्या संशोधनावर नोबेल पुरस्कार प्राप्त केला. म्हणून या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटोळे, अंधश्रद्धा अज्ञानाने झाले वाटोळे, ते विज्ञानास रोजगारा ज्ञानाचे डोळे, ते विज्ञानास रोजगारा ज्ञानाचे डोळे. बिजली गाड़ी फोन और रेल, बिजली गाड़ी फोन और रेल विज्ञान की बिना सब होते फेल. चांद तारों तक पहुंच बनाई, चांद तारों तक पहुंच बनाई, सिविल ने दुनिया सजाई, सिविल ने दुनिया सजाई. तर आणि हा सुद्धा एक मोठा मुद्दा आहे की विज्ञानाचा आपल्या जीवनात काय फरक आहे. तर आजच्या आपल्या जगात विज्ञानाचा प्रत्येक क्षेत्रात प्रभाव आहे. वैद्यकीय क्षेत्र, संचार माध्यमे, संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ संशोधन इत्यादींच्या बाबतीत विज्ञानाने आपल्याला पुढे नेऊन दिले आहे. इस्रोसारख्या महान संस्थांनी आपल्या देशाला आज अंतराळ संशोधनामध्ये अग्रस्थानी नेऊन ठेवले आहे. युवकांना संदेश, आजचा हा राष्ट्रीय विज्ञान दिवस फक्त विज्ञानाचा मान सन्मान करण्याचा नाही, तर प्रत्येक तरुणाने संशोधन करून नवकल्पनांकडे वळण्याचा आणि संकल्प करण्याचा हा दिवस आहे. आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या उपक्रमांमधून विज्ञान आणि तंत्रज्ञानाला मोठा पाठिंबा मिळाला. तर आज डॉक्टर सी.व्ही. रमण यांच्या कार्याला आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी विज्ञानाच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. आपण सर्वांनी विज्ञानाच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. सर्वांनी आपण विज्ञान दिनाच्या निमित्ताने विज्ञानाचा प्रसार व प्रचार करू. या मानवांना या रे या अज्ञान सोडून विज्ञान घ्या, या मानवांना या रे या अज्ञान सोडून विज्ञान घ्या. मानवतेचा जन्म तुमचा हा विकासाच्या शिखरावर घेऊन जा, मानवतेचा जन्म तुमचा हा विकासाच्या शिखरावर घेऊन जा. धन्यवाद.